जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, सर्व प्रकारच्या योजनांची अनुदान, सर्व प्रकारच्या योजनांचे लाभ हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जात आहेत. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ दिला जात असताना लाभार्थ्याचं बऱ्याच वेळा पेमेंट येत नाही. ते म्हणजे आधार सीडिंग न झाल्यामुळे. कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर अनुदानाचा, पीएम किसान, नमो शेतकरी किंवा इतरही डीबीटीच्या माध्यमातून दिली जाणारी अनुदान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या या आधार सीडिंग न झाल्यामुळे, आपण लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा पाहिलं होतं की आधार सीडिंग न झाल्यामुळे बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येत नव्हते. म्हणजे आधार सीडिंग नेमकं काय? बरेच जण म्हणतात की मी बँक खातं उघडतानाच बँकेकडे माझं आधार कार्ड दिलं होतं, त्याच्यामुळे माझं आधार कार्ड दिलेलं आहे. बँक काहीतरी वेगळी कारण सांगते किंवा वेगळंच काही कारण असू शकतं. म्हणजे बँकेत आधार लिंक करणं आणि बँकेत आधारचं सीडिंग करणं याच्यामध्ये नेमका फरक काय आणि याच्यामध्ये तुम्हाला काय प्रक्रिया पार पाडायची हेच आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस बँकेत खातं खोलतो त्यावेळेस आपला एक पुरावा म्हणून बँक आपलं आधार कार्ड घेते. आपलं आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करते. तो म्हणजे एक ओळखीचा पुरावा म्हणून बँकेच्या कोर बँकिंग सिस्टमचे आपला आधार फक्त आणि फक्त एक पुरावा म्हणून त्या ठिकाणी दिलं जातं. पण ज्यावेळेस बँक NPCI ला देखील हे आधार मॅप करते, म्हणजे बँक खात्याबरोबर ओळखीचा पुरावा याचबरोबर NPCI ला मॅपिंग करणं, या दोन्ही प्रक्रिया पार झाल्या म्हणजे तुमचं आधार सीडिंग झालं. मग ज्यावेळेस आधार सीडिंग होतं त्यावेळेस NPCIच्या माध्यमातून येणारी सर्व प्रकारची पेमेंट ही त्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येतात. आता बऱ्याच वेळा आधार बँक खात्याला लिंक होतो, परंतु तो NPCI ला मॅपिंग केलेला नसतो आणि NPCI ला मॅपिंग जर झालेला नसेल तर मात्र तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळत नाही. मग हे मॅपिंग करायचं कसं, याच्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे का? हो, वेगळी प्रक्रिया पार पाडू शकता. NPCI ला आधार मॅप करण्यासाठी आपण आपल्या बँकेमध्ये दिलेला एक कन्सर्न फॉर्म भरू शकतो. याच्यासाठी कन्सर्न देणं हे अतिशय गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण नवीन खातं खोलतो त्यावेळेस हे कन्सर्न दिलं जाऊ शकतं आणि जर आपला आधार मॅपिंग झालेलं नसेल NPCI ला तरी सुद्धा आपण आपल्या बँकेमध्ये आपला आधार NPCI ला मॅप करण्यासाठी कन्सर्न देऊ शकतो. मग आता बऱ्याच वेळा काय होतं की दुसऱ्या एखाद्या बँकेला आधार मॅप केलेलं असतं आणि ते खातं बंद असतं, ते खातं वापरात नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये नवीन बँक खात्याला आपण NPCI ला आधार मॅपिंग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते होत नाही. एका वेळी एका लाभार्थ्याचे एकाच बँकेमध्ये NPCI मॅपिंग केलं जाऊ शकतं, एकच खातं NPCI ला मॅपिंग केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे पूर्वीचं जर एखादं खातं असेल तर ते खातं डिसीडिंग करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही कधी बँकेमध्ये आपला कन्सर्न फॉर्म भरून द्या आधार सीडिंगसाठी, त्यावेळेस तुम्हाला जुन्या बँकेबद्दलची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये द्यावी लागणार आहे. आता जर समजा तुम्हाला बँकेत जाणं शक्य नसेल तर ज्या ज्या बँका ऑनलाईन पद्धतीने लिस्टिंग झालेल्या आहेत त्या बँकेच्या माध्यमातून तुम्ही NPCIच्या पोर्टलला देखील ऑनलाईन पद्धतीनं, ज्या ठिकाणी भारत आधार सीडिंग सिस्टम जे आहे या NPCIच्या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही आधार सीडिंग करू शकता. जुने एखाद्या बँकेचे आधार सीडिंग असेल तर ते डिसीडिंग करू शकता, फ्रेश सीडिंग करायची असेल तर ती सुद्धा करू शकता. याच्याबद्दलचा एक क्लिअर असा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की पाहू शकता आणि त्याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा तुम्ही आपला आधार मॅपिंग करू शकता. मग आता आधार मॅपिंग झालेले की नाही झालेले हे कसं चेक करायचं, तर हे तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती करू शकता किंवा NPCIच्या वेबसाईटवरती सुद्धा आधार मॅप्ड स्टॅटसच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या आधार नंबरनुसार तुमचं आधार तुमच्या कुठल्या बँकेशी मॅप झालेले, कधी मॅप झालेले, त्याची स्टेटस काय हे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की जर समजा तुम्ही यापूर्वीच आधार दिलेला असेल आणि तो एखाद्या बँकेबरोबर मॅपिंग झालेलं असेल, ते खातं बंद असेल, फ्रीज असेल, होल्ड असेल तर ते डिसीडिंग करणं अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यामुळे फक्त बँक खात्याला आधार लिंक केलेला आहे किंवा बँक खातं उघडतानाच आधार कार्ड दिलेलं आहे असं समजून त्या ठिकाणी गैरसमजामध्ये राहणं चुकीचं आहे. फक्त आधार सीडिंग न असल्यामुळे बऱ्याच साऱ्या योजनांच्या अनुदानाचे लाभ तुम्हाला मिळत नाही. आता विषय येतो की माझं आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, मॅपिंग झालेलं आहे, हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं, मला ऑनलाईन पद्धतीनेच आधार सीडिंग कसं करायचं, असे जर काही प्रश्न असतील आणि त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका सेपरेटली व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.